खास करून तुम्हाला एक सांगू इच्छितो की सांगायचं झालं तर म्हणजे सांगली जिल्हा, सातारा, त्याच्यानंतर पंढरपूर, जत, वाळवा या भागातल्या शेतकऱ्याला सांगतो की तुमच्या भागामध्ये दुपारनंतर म्हणजे आज तिकडल्या भागामध्ये आज 2 तारखेला तिकडं पाऊस येणार आहे, पण रात्रीच्या मात्र सातारा, सांगली, पंढरपूर, सोलापूर तिकडल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त वाढणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात परत एक सांगू इच्छितो, वीट भट्टीवाल्याला एक शेतकऱ्याला सांगतो तुम्ही काय करा, हे आणखीन आता 7 तारखेपर्यंत तुमच्या वीट भट्टीचं काम वाटल्या झाकून ठेवा, कच्च्या विटा असाल तर झाकून ठेवा, कारण की राज्यामध्ये 7 तारखेपर्यंत हवामान जरा खराब राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडणार नाही, म्हणजे सर्वदूर पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि राज्यात एकंदरीत सर्व सांगायची परिस्थिती झालायचं तर परभणी जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये, त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर उदगीर, तसंच सोलापूर, धाराशिव, त्याच्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर त्या भागामध्ये, त्याच्यानंतर इकडं नागपूर, मनमाड, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर जळगाव जामोद घाटाच्या खाली बुलढाणा जिल्ह्याच्या ह्या भागामध्ये आणखीन 3 दिवसमध्ये वातावरण खराब राहणार आहे आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। सर्वदूर पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे, काही भाग सोडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। पण राज्यात मात्र आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला म्हणजे 2:30-3च्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे। रात्रीच्याला मात्र बऱ्याच ठिकाणी खूप ठिकाणी पाऊस असलेला दिसेल, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। पण राज्यात मात्र आणखीन म्हणजे आजपासून 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान वातावरण खराब राहणार आहे, पावसाची शक्यता आहे, तुरळक भागातच पाऊस आहे, सर्वदूर पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।